थांबा जरा, कारण आजची ही बातमी प्रत्येक लाडक्या बहिणीसाठी खूप मोठी आहे. एप्रिलचा हप्ता, ज्याची तुम्ही आतुरतेने वाट पाहत होता, तो अखेर सुरू झाला आहे. होय, अक्षय तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर राज्य सरकारने तब्बल 3,690 कोटी रुपयांचा निधी वाटपाला सुरुवात केली आहे. आणि सर्वात धक्कादायक गोष्ट म्हणजे फक्त 3 दिवसांतच जवळपास 1 कोटी महिलांच्या खात्यात पैसे जमा झाले आहेत. पण थांबा, इथेच ट्विस्ट आहे. अनेक महिलांना अजूनही 1 रुपयाही मिळालेला नाही. कारण काय? फक्त एक छोटी चूक, आधार सीडिंग नाही. आणि काही महिलांना तर थेट 4,500 रुपयांचा मोठा लाभ मिळालाय. म्हणजेच काहींना पैसे मिळाले, काही अजूनही वाट पाहत आहेत. मग तुमच्या खात्यात पैसे आले का? नसतील आले तर त्यामागचं खरं कारण काय आहे? आणि पुढच्या काही दिवसांत तुम्हाला पैसे मिळणार का? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण पुढची माहिती तुमच्यासाठी खूप महत्त्वाची आहे. बजेट आणि वाटपाची माहिती. मित्रांनो, राज्य सरकारने या योजनेसाठी 3,690 कोटी रुपयांची तरतूद केली आहे. खुद्द अर्थ विभागाकडून हा निधी प्राप्त झाला असून तो थेट महिलांच्या खात्यात वर्ग म्हणजेच डीबीटी केला जात आहे. गेल्या 3 दिवसांपासून ही प्रक्रिया राबवली जात असून आज पहाटेपासूनच अनेक महिलांच्या मोबाईलवर मेसेज येण्यास सुरुवात झाली आहे. संध्याकाळपर्यंत सुमारे 1 कोटी महिलांना हा लाभ मिळणार असल्याचा अंदाज आहे. त्यामुळे जर तुम्हाला अजून मेसेज आला नसेल तर काळजी करू नका, प्रक्रिया सुरू आहे. 4,500 रुपये कोणाला मिळणार? आता सर्वात मोठा प्रश्न, 4,500 रुपये कोणाला मिळणार? बऱ्याच महिलांच्या मनात संभ्रम आहे. तर याचे उत्तर असे आहे की ज्या महिलांचे अर्ज स्क्रूटनी म्हणजे तपासणी अभावी रखडले होते किंवा ज्यांना गेल्या काही महिन्यांचा लाभ तांत्रिक कारणांमुळे मिळाला नव्हता, अशा पात्र महिलांना थकबाकीसह 4,500 रुपयांचा लाभ दिला जात आहे. याचा अर्थ असा आहे की जर तुमची पात्रता सिद्ध झाली असेल आणि आधीचे हप्ते मिळाले नसतील तर तुम्हाला ही मोठी रक्कम एकत्रित मिळणार आहे. आधार सीडिंगची समस्या आणि बँक लिंक. पण एक महत्त्वाची अडचण समोर आली आहे. अनेक महिला पात्र असूनही त्यांना लाभ मिळत नाहीये. याचे मुख्य कारण म्हणजे आधार सीडिंग न होणे. आजच्या मंत्रिमंडळ बैठकीतही यावर चर्चा झाली. ज्या महिलांनी आपले आधार कार्ड बँक खात्याशी लिंक केलेले नाही किंवा त्यांचे डीबीटी सुरू नाही, त्यांचे पैसे अडकून पडले आहेत. तुम्हाला काय करायचे आहे? 1. तुमच्या बँकेत जाऊन आधार सीडिंग करून घ्या. 2. बँक खात्याचे केवायसी पूर्ण असल्याची खात्री करा. 3. तुमच्या पालकमंत्र्यांना देखील या संदर्भात लक्ष देण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्या आहेत. तर लाडक्या बहिणींनो, ही होती आजची सर्वात मोठी अपडेट. अक्षय तृतीयेचा हा सण तुमच्या आयुष्यात सुख समृद्धी घेऊन येवो हीच प्रार्थना. तुम्हाला या महिन्याचा हप्ता मिळाला का? किंवा तुम्हाला आधार सीडिंगमध्ये काही अडचणी येत आहे का? आम्हाला कॉमेंट करून नक्की सांगा. अशाच नवनवीन सरकारी योजनांच्या माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुमच्या इतर मैत्रिणींना आणि नातेवाईकांना शेअर करायला विसरू नका. धन्यवाद. जय महाराष्ट्र.